ही आहे 2 किलो बाजरी. बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्या खारवड्या वगैरे तयार करायच्यात किंवा चकल्या बनवायच्या. बाजरीला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि उन्हामध्ये वाळत घालायचे आहे. पहा कशी घाण निघाली सगळी. हे पहिलं पाणी आहे. स्वच्छ धुवायची आणि उन्हात वाळत घालायची. अजून 2 पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये. खूप घाण निघते कारण दुकानामध्ये खूप घाण झालेली असते. सगळी माती वगैरे सगळे स्वच्छ करून घ्यायची. पहा किती घाण निघाली. पहिल्या पाण्यातच किती घाण निघते. असली माती आणि वरी घाण पण गोंडर असतं. हे सगळं काढून टाकायचं आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवायची. परत सगळं काढून टाकायचं. हे वरचं ते कळना ते. सगळा वरचा कळना ते काढून टाकला. आणि तिसरं पाणी आहे. 2 पाण्यानं धुतली. ही तिसरं पाणी आहे. आता उपसून घ्यायची आणि उन्हात वाळत घालायची आहे. खालची जागा स्वच्छ करून त्यावरती स्वच्छ कपडा अंथरून सुती कॉटन आणि वरती बाजरी टाकली. बाजरी उन्हामध्ये छान वाळेल. आज कडक ऊन पडत आहे सध्या. एकाच उन्हामध्ये वाळते. सकाळचे आत्ता 5:30 ते 6 झालेत. आज करायच्या आहेत चकल्या. एका उन्हातच बाजरी वाळली आणि दळून पण आणलं. आज करायच्या चकल्या. बाजरीचं भरडा दळून आणलंय. भरडाच लागतंय, बारीक नाही लागत. 1 किलो काढून घेतलंय मी आणि 1 किलो बॅगमध्ये आहे. 2दा शिजवून घ्यायचंय. ही ताजी फ्रेश कोथिंबीर आहे. भरपूर प्रमाणात आहे कोथिंबीर आणि लसूण पण भरपूर प्रमाणात घेतला निवडून. ते आता दोन्ही मिक्सरला लावून घ्यायचं. हे घातल्याने खूप चविष्ट होतात. मिक्सरला लावताना त्यामध्ये मीठ पण घालायचं आहे थोडंसं. केली पेस्ट तयार कोथिंबीर आणि लसणाची. त्यामध्ये थोडंसं मीठ पण घातलं. इथे आदण ठेवलंय. त्यामध्येच तिखट मीठ मसाला घालायचा आहे. हळदी पावडर, लाल तिखट मीडियम टाकायचं. आणि हा मसाला आहे लसूण आणि कोथिंबीरचा. ह्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय. आता हे छान उकळी येऊ द्यायची ह्याला आणि त्यामध्ये फेटून घ्यायचं ते पीठ सगळं. थोडंसं मीठ पण घालायचं कारण कमीच घातलं होतं त्याच्यामध्ये. आता त्याला उकळी येऊ द्यायची. चांगलं खळखळ उकळू द्यायचं आणि त्यानंतर फेटायचं आहे ते बाजरीचं पीठ आपण दळून आणले ना ते. आता यावरती झाकण लावून ठेवायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची. पीठ हे घट्टसरच हाटून घ्यायचं. आणि मी छोटंच पातेलं ठेवले. 2दा तयार करून घेणार आहे. पाण्याला छान उकळी आली. यामध्ये काही मसाले ॲड करायचे. धना पावडर 1 चमचा, जिरे पावडर, ओवा पण थोडासा ॲड करायचा आहे. खूप चविष्ट होतात. आणि आता पीठ हाटून घ्यायचं यामध्ये. हे सगळं असंच हाटून घ्यायचं. मी तुराटीच्या काडीचा वापर करत आहे. खूप छान फेटलं जातं. थोडं थोडं करून टाकायचं आहे कारण गुठळे होण्याची शक्यता असते. गाठी होतात. खालचा गॅस हा फुल आहे. सगळं ॲड करून व्यवस्थित फेटून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे. आणि पीठ जर लागलं तर याच्यामध्ये ॲड करायचं कारण घट्टसरच करायचं आहे.
छान झाले. आता व्यवस्थित शिजवून घ्यायचं. वाटलं पातळ झालं असेल तर त्यामध्ये पीठ पण ॲड करायचं, कारण चकल्या करायच्यात, चकल्या पडल्या पाहिजेत आपल्या. पीठ हे थोडंसं पातळ वाटायले, यामध्ये पीठ ॲड करायचं. छान घट्टसर झाले. यावरती आता झाकण लावून ठेवायचं आणि खालचा गॅस कमी करायचा. अर्धा ते पाऊण तास झाले कमी गॅस केलेला होता खालचा, आणि पहा कसं वाफलंय पीठ. छान शिजलंय हे. मी काही चकल्या इथं घालून दाखवणार आहे. असा कपडा अंथरला आहे, ओलसर करून घेतला आणि याच्यावरती घालायचे आहेत. सुती कॉटन कपडा आहे किंवा मेन कपड्यावर पण चालतील. शेवग्याची पाळी लावायची आहे आणि शेवग्याला आता घट्ट करून घ्यायचा आणि त्यामध्ये पीठ भरायचं. हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हाताने मळायचं आहे. झाल्या तयार चकल्या, व्यवस्थित वाळल्या. मी तुम्हाला काही चकल्या तळून दाखवते. ह्या तळूनच खाव्या लागतात. तळल्यानंतर खूप भारी लागतात. पहा कशा मस्त झाल्या.